नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत. बघा, आजचा विषय घेऊन आलोय. मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की शाळेच्या कॅशबुक संदर्भात. तर आजचा विषय जो आहे तो आहे शाळेची कॅशबुक पूर्वतयारी. बघा मित्रांनो, बरेच मंडळी नवीन आहेत, क्लरिकल याच्यामध्ये नवीन लागले आहेत किंवा कॅशबुक लिहिताना बऱ्याचशा काही अडचणी या ठिकाणी प्रत्येकाला येत असतात आणि पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे त्या वेळेत हे आपलं काम या ठिकाणी पूर्ण होत नाही. त्यासाठी एक पूर्वतयारी आपल्याला करायला लागते. त्याचीच एक माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, जनरली आपण जर बघितलं तर प्रत्येक शाळा असू द्यात किंवा एखादे ज्युनियर कॉलेज असू द्यात, म्हणजे मुख्य कीर्द बुक आणि टर्म फी कीर्द बुक हे दोन कॅशबुक तर त्या ठिकाणी असतात आणि इतरही एक दोन कॅशबुक त्या ठिकाणी असू शकतात, जसं सर्व शिक्षा मोहीम किंवा तुमचं पोषण आहार वगैरे काही असतील, काही ठिकाणी नसतील हे सुद्धा. तर या सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स हे कार्यालयाला या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे प्रामुख्याने जर पाहिलं तर मुख्याध्यापक, लिपिक आणि सोबत एखाद्या वेळेस एखादे शिक्षक सुद्धा हे काम या ठिकाणी करतात. काय होतं की हे सर्व हा लेखाजोखा मेंटेन करताना तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये ह्या गोष्टी वेळेवर होत नाहीत आणि त्याचा भार एकदम हा या मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्यावर येतो. असंख्य व्यवहाराचं या ठिकाणी काय असते, गुंतागुंत असते आणि याचं ऑडिट करायच्या हिशोबानं 31 मार्च ही तारीख असते आणि मार्च महिन्यामध्ये आपल्यावर अतिशय लोड या ठिकाणी येतो. आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो, जर तुमच्या डोक्यामध्ये जर उन्हाळ्याच्या सुट्टीचा काही प्लॅन असला, इतर काही गोष्टी कुठे जायचं वगैरे, या गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही. त्याचं एक दडपण आपल्या मनावर सारखं येत राहते की बा माझं अकाउंट या ठिकाणी अपूर्ण आहे. परंतु मित्रांनो, काळजी नसावी. आपण यासाठी हा कोर्स या ठिकाणी लवकरच मी घेऊन येत आहे की ज्याच्यामुळे काय होईल, या कोर्सच्या मदतीनं तुमची घालमेल होणार नाही, तुमच्या मनावर टेन्शन राहणार नाही. आणि हा कोर्स जर आपण केला म्हणजे त्याची पूर्वतयारी कशी कशी करायची हे या कोर्समध्ये आपण जे शिकणार आहोत त्याच्या मदतीनं नक्कीच मला खात्री आहे मित्रांनो की या गोष्टीमुळं तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. कारण ज्या गोष्टी ठराविक त्या वेळेवर जर आपण केल्या तर त्याचं परिपाक असा होईल की 31 मार्चला तुमचं कॅशबुक कदाचित रेडी सुद्धा असू शकतं. तर मग बघा, जनरली आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही माहिती पाहिली होती की या ज्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवर आहेत, चेक आहे, रोख, बँक टू बँक आणि उसनवर, या पद्धतीने आपले एकंदरीत व्यवहार कॅशबुकच्या संदर्भानं चालत असतात. आणि जर विचार केला तर चेक हा फार महत्वाचा घटक आहे की चेक आपण देतो घेतो, पण त्याचं देवाणघेवाण रजिस्टर आहे आपल्याकडे नाही आहे, त्या बँकेच्या काउंटरला त्याची माहिती भरली नाही भरली, हा चेक बँकेमध्ये त्या ठिकाणी वटला किंवा नाही वटला, या संदर्भानं सुद्धा काही पूर्वतयारी आपल्याला करावं लागतात. त्या सुद्धा या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. वेतन, आता हा पगार तर दर महिन्याला आपला वेतनाचा त्या ठिकाणी नोंद आपल्याला कॅशबुकला घ्यावी लागते. ही जर अगदी एक ठोकताळ्यात एक सोप्या पद्धतीची एक ट्रिक जर तुम्हाला सांगितली तर ही नोंद घेणं सुद्धा तुम्हाला अगदी सोपं जाईल व त्या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन सुद्धा चुकणार नाही आहे. आता खर्च खर्च तर वेगवेगळ्या प्रकारे चालतात. काही नगदी स्वरूपात, काही चेकच्या स्वरूपात चालतात. तर हे खर्च करताना असं मनानं तो खर्च नसतो ना आपला, त्यामध्ये 70% 30% अशी अट शासनाकडून घातलेली आहे. तो जो जी आर आहे त्या जी आरच्या अनुषंगानं कोणत्या हेड खाली कोणता खर्च चालतो हे सुद्धा आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. सोबतच जर आता निविदा, निविदा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कोटेशन. कधी कधी काय असतं की काही खर्च आपल्या हजाराच्या पुढे जातात शासकीय नियमाप्रमाणे, तर अशा वेळेस निविदा घ्याव्या लागतात. त्यासाठी पत्रव्यवहार कसा करायचा, त्या निविदा कशा बोलवायच्या, त्या निविदाचं रजिस्टर कसं ठेवायचं, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर याच पूर्वतयारी कशी करावी की जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्षभरात हे कॅशबुक लिहिणं सोपं जाईल, या प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती आपण या कोर्समध्ये नक्कीच शिकणार आहोत. हा कोर्स लवकरच मित्रांनो मी या ठिकाणी लॉन्च करणार आहे. या कोर्सला जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल, आपल्याला जर यात पार्टिसिपंट जर करायचं असेल तर नक्कीच एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अटॅच व्हा. प्रत्येक अपडेट त्याच्यावर तुम्हाला देण्यातच येणार आहेत आणि जीवनात नक्कीच आनंद मिळवा. मित्रांनो, कसं असतं, काम करण्यापेक्षा कामाचं नियोजन जर आपलं असलं तर प्रत्येक गोष्ट ही सोपी या ठिकाणी होती. आणि ही गोष्ट काही कुठल्या पुस्तकी ज्ञानातून नाही, आपण जे काम करतो या कामातून आलेल्या अनुभवातून ज्या काही ट्रिक शिकलोय त्या ट्रिक आपण या कोर्समध्ये या ठिकाणी शिकणारच आहोत. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, मित्रांना शेअर करा. आणि जे नव्याने मुख्याध्यापक झाले, नव्याने लिपिक झाले, जे काम करतात त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही
पोहोचवला पाहिजे. नक्कीच भेटूया पुन्हा पुढील अपडेटसह, नवीन माहितीसह आपल्या चॅनलवर. माझी शाळा माझे कार्यालय सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. लाईक सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.